जय महाराष्ट्र मित्रांनो. तर चला आपण सुरू करूया ट्रॉली ॲम्प्लिफायर बोर्ड. त्यानंतर आपण स्पीकर घेतो आहोत. स्पीकर 8 इंची आहे. 4 इंची 2 स्मॉल स्पीकर घेत आहोत आणि बॅटरी आहे जी की चार्जेबल आहे, जी 12 व्होल्ट तुम्हाला व्होल्टेज तयार करून देणार आहे. बोर्डसाठी लागणार आहे. ची साईज आपण बघून घेऊया या प्रकारे राहणार आहे. तर आपण स्पीकरला वायरिंग करून घेऊया. ब्लॅक वायर मायनस पॉलॅरिटी आहे, रेड वायर प्लस पॉलॅरिटी आहे. टायनी व्यवस्थित पॅक करून घेऊया ज्याने की वायर लूज राहणार नाही. दुसरं स्पीकर त्याचप्रमाणे करून घ्यायचं आहे. 8 इंची स्पीकर आहे. त्यानंतर 4 इंची स्पीकरला सेम पॉलॅरिटीच्या हिशोबाने आपल्याला कनेक्ट करून घ्यायचं आहे वायर. त्यानंतर दुसरी स्पीकर सेम त्याच पद्धतीने करायचे आहे. त्यानंतर 8 इंची स्पीकर आपण बॉक्समध्ये सेट करून घेऊया. व्यवस्थित स्क्रू टाईट करायचा आहे त्याला. स्पीकर लूज राहता कामा नये. त्यानंतर आपण दुसरा स्पीकर बॉक्समध्ये व्यवस्थित सेट करून घेत आहोत. दोन्हीचे 2 वायर आलेले आहे. त्यानंतर 4 इंची स्पीकर आपण बसवून घेत आहोत. स्क्रूने व्यवस्थित टाईट करून घ्यायचं आहे. एअर लिकेज झाला नाही पाहिजे. यानंतर आपण 8 इंची आणि 4 इंची पॅरलल कनेक्शन करत आहोत. त्यानंतर दुसरीही तसेच 8 इंची आणि 4 इंचीला पॅरलल कनेक्शन करून घ्यायचे आहे. स्पीकर बोर्डला जे 2 स्पीकरसाठी कनेक्शन दिलेले आहे त्या ठिकाणी हे कनेक्शन आपले करायचे आहे. त्यानंतर बॅटरी कनेक्ट करून घेऊया. बॅटरीला डबल टेपने चिटकवलेली आहे. जमलं तर तुम्ही व्यवस्थित पॅक करू शकता. तिला प्लस मायनस पॉलॅरिटी चेक करून व्यवस्थित सोल्डर वायरचं कनेक्शन करायचं आहे. अशा प्रकारे बोर्ड चालू झालेला आहे. तर चला बोर्ड फिट करून घेऊया. आपण याला बॅटरीवरती कनेक्ट करू शकतो डायरेक्ट. त्यामध्ये 12 व्होल्ट DC इनपुट देण्यासाठी ऑप्शन आहे. चार्जिंग चेक करूया. इथे 12 व्होल्ट आपण DC कनेक्ट करू शकतो. त्यानंतर माईक चेक करूया. माईकच्या ॲडजस्टमेंटसाठी इको आणि माईक व्हॉल्यूम दोन्ही बटन आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने कंट्रोल करू शकता आवाज.
Over the edge, feel like I'm floating through the air. Pain I felt was paid for, all the sad. Hello.